हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. तर ही गाडी आम्हाला घेण्यासाठी कळवणला पोहोचली आणि आम्ही मस्तपैकी निघालो आणि पुढे एका ठिकाणी मस्तपैकी थांबलो होतो. तर गाईज, धनाई पुनाई माता हे ठिकाण साक्री तालुक्यामध्ये येतं. तर ते खूप आमच्या गावापासून अंतर होतं, त्याच्यामुळे आम्ही सकाळी निघालो होतो. तर गाईज, आम्ही इथं येऊन पोचलेलो आहेत आणि आम्ही आता दर्शनासाठी जात आहोत. तर हे ठिकाण असं इतकं छान असं वातावरण वगैरे वाटलं, तर मन रमून जाण्यासारखं वगैरे ठिकाण आहे. अशी कुलदेवी आमची आहे. तर आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि सगळे आमची फॅमिली वगैरे सगळ्यांनी दर्शन वगैरे घेऊन मनातल्या भावना वगैरे सगळ्या मनमोकळ्यापणाने इच्छा वगैरे मागून मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन आनंदात ही आमची ट्रिप एन्जॉय केली. आणि अशा प्रकारे आमची कुलदेवी वगैरे असल्याने आम्ही अचानक प्लॅन करून आल्यामुळे एकदम मन भरून आल्यासारखं वाटलं. आणि खूप छान असं ठिकाण असल्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता. तर ही आमची फॅमिली वगैरे दर्शन वगैरे घेऊन बसली होती आणि अशा प्रकारे आम्ही तिथून दर्शन वगैरे घेऊन बाजूला तिथं साखळेगड म्हणून एक ठिकाण आहे. तर तिथं आम्ही काही जाऊ शकलो नाही, कारण की इथं मध्ये पाणी असल्यामुळं, शेवाळ वगैरे असल्यामुळं काही त्या बाजूला गेलो नाही. तर मग तेवढं दर्शन वगैरे घेऊन आम्ही जेवण वगैरे करायला बसतो. अशी आमची पूर्णपणे फॅमिली जेवण वगैरे करायला बसली आणि बाकीचे जेवण वगैरे होऊन असे बसले ते बाजूला भावंड. आणि अशा प्रकारे मस्तपैकी आमचा सगळा ग्रुप, कोणाचे उपवास, कोणाचं काय, कोणाचा कोणता डबा, अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी सगळे जमून बसलो आणि मग काय दर्शन वगैरे घेऊन आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला वगैरे निघालो. तर गाईच, असा आमचा हा प्रवास अतिशय सुखद आणि आनंददायी वातावरणात झाला. तर गाईज, तुम्ही पण एन्जॉय करू शकता. अशी फॅमिली ट्रिप निघाली तर खूपच छान वाटतं. आणि इकडच्या भागात अतिशय भयंकर जास्त प्रमाणात पवनचक्क्यांचा दिखावा आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण बघू शकता, अतिशय मोठमोठ्या पवनचक्क्या वगैरे आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही रिटर्न निघालो आहेत आणि मस्तपैकी आमची सगळी फॅमिली गाडीत कोंबून कोंबून बसून बसून दमून गेले. त्याच्यामुळे कोणी झोपून तर कोणी बसून, कोणी गप्पा मारून मारून आमचा हा प्रवास झाला आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पिंपळनेरमध्ये पोचलो आहे. तर आमच्या मम्मीन ते, आजीन ते, आत्यान ते बाजार वगैरे करायला गेले आहेत. तर आता काय बाजार करून आणता काय माहिती. मग आम्ही काय गाडीजवळ बसलो होतो मस्तपैकी आणि तिकडून आलो आणि मग सटाण्याच्या मागबारीमध्ये गणपती बाप्पाचे पण दर्शन घेतले. सगळ्यांचं मन झालं, थांबलो तिथं आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेतले आणि मग धन्यवाद.